फक्त मराठी। हे सुकाई माते, नमस्कार करते। अनंत काही अपराध झाले असतील तर क्षमा कर। वाड्यावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस। सगळ्यांना सुखात ठेव। आई अक्कादा कधी येणार आहेत? व्यंकटेशराव, काय बी काळजी करू नका बघा, या येळेचा वार खाली जाणार नाही। समजा गाव तुम्हाला खोतच म्हणणार बघा। व्यंकटेश खोत झालं? एकदाचे 12 वाजले? असे कसे 12 वाजतील? बंद आहे तुझं घड्याळ। बरं झालं तलाठी तू आलास ते। मला एक काठी आणून दे। कसली काठी? अरे असं काय करतोस तू? ती काठी ते असे बसतात नाही का, ते काठी अशी घेऊन। कशाला? अरे तू तलाठी आहेस का कोण आहेस रे? आता मी खोत होणार? सरकार सरकार कसे बसतात ते असे, ते बघ असे काठी घेऊन असे बसतात ना, असे बघतात असे ते, है ना? बरोबर आहे ना? अहो काय उपयोग आहे काठी आणून? तिथे वाड्यावरती वासुदेव आणि सावित्री पोहोचले, पण सरकार खोलीच्या बाहेर येणार। वासुदेव पोचला वाड्यावर? तुला कोणी सांगितलं? कोणी म्हणजे माझ्या माणसानी। मी एक माणूस ठेवलेला वाड्यावरती, वाड्यावरच्या सगळ्या हालचालीवरती लक्ष ठेवायला। त्याने येऊन सांगितलं। झालं सगळा इस्कोट झाला। केला केला हातातोंडाशी आलेला घास केला। तरी सांगत होतो त्या 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 वासुदेवाला मारा, ठार मारा, पण नाही। ही मनोरमा सांगते, शब्दाने रक्तबंबाळ करा। केलं काय झालं? तेलही गेलं, तूपही गेलं, काय राहिलं? काय राहिलं? काय म्हणतात ते? काठी काठी धुपाटणं घेऊन या, ते आणा आणि आमच्या टाळक्यावर हाणा। जरा धीरानं घ्या। काय राहिलंय धीरानं घेण्यासारखं? राहिलंय काही राहिलेलं नाही। आता सगळी मंडळी त्या वाड्यात जमणार, तो दरवाजा उघडणार। काय राहिलंय आता? दरवाजा उघडणार, अजून उघडलेला नाही, म्हणजे अजून बी आशेला जागा हाय। दरवाजा उघडला नाही म्हणजे सरकारने अजून बाहेर यायचं नक्की केलेलं दिसत नाहीये। अजून बरंच काय होऊ शकतं। सुकाई देवी, आई ज्याप्रमाणे आपल्या लेकरांचा सांभाळ करते त्याप्रमाणे आजपर्यंत तू वाड्याचा सांभाळ केला आहेस। आमच्या चुका मोठ्या मनानं माफ केल्या आहेस। मी सुद्धा तुला शब्द दिल्याप्रमाणे वासुदेव दादा
आणि सावित्री वहिनींना या वाड्यात घेऊन आलोय. वाड्याचा सारा परिवार तुझ्यासमोर हात जोडून उभा आहे. सुकाई, खरं म्हणजे दादाला वाडा सोडून जायचं नव्हतं, पण रागाच्या भारात त्याच्याकडून ते कृत्य घडलं. त्याबद्दल त्याला माफ कर दादा. सुकाई आई, मला माझ्यावर झालेल्या अन्यायाची चीड आली. ज्यानं माझ्यावर हा अन्याय करून त्यात गोवलं त्याच्याबद्दल मला राग आला. तू सगळं पाहतीयस. माझा काहीही अपराध नसताना मला उगाचच बदनाम करण्याचा कोणाचा तरी डाव होता. त्याचा मला राग आला. या वाड्यापासून, वाड्यातल्या माणसांपासून दूर राहून मीही जगू शकत नाही आई. मी मनाने आणि शरीराने सुद्धा या वाड्याचाच आहे. मला माफ कर. मी रागाच्या भरात वेड्यासारखा वागलो. माफ कर मला सुकाई आई, माफ कर. दादा, आता झालं गेलं सगळं विसरून जा. हां अजून पुढे गेल्यात ना तर माडाचं झाड गावतला. माडाचं झाडाच्या पुढे जरा गेल्यात त्याच्या पुढे वाढव.